कालच्या व्हिडिओमध्ये अतिशय गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा केली होती, कारण त्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर नोटीस प्रकाशित झाली होती आणि ही ती नोटीस अत्यंत महत्त्वाची होती. ज्या विद्यार्थ्यांचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलं त्यांच्यासाठी तर महत्त्वाची होतीच, परंतु जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्या सर्वांसाठी ती अतिशय महत्त्वाची नोटीस होती. तर त्याच पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर क्लर्क या पदासाठी फॉर्म भरलेला असेल बॉम्बे हायकोर्टसाठी, तर त्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण खास हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आपण तयार केलेला आहे. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय क्लर्क या पदासाठी तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे IMP डॉक्युमेंटची अत्यंत आवश्यकता असते. आणि अतिशय महत्त्वाचे कोणते डॉक्युमेंट्स आहेत की जे बनावटी डॉक्युमेंट्सच्या कॅटेगरीमध्ये येऊ शकतात आणि अशा प्रकारचे घोळ हे विद्यार्थ्यांकडून केले जाते. त्याच्यामुळे तुम्हाला सावध करण्यासाठी हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे की अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारचं कृत्य करायचं नाही, कारण 99% विद्यार्थ्यांकडे तर ओरिजिनलच असते, परंतु काय होणार आहे, कोणी पाहणार आहे या आशेने जर तुम्ही त्या गोंधळामध्ये जर पळत असाल तर मित्रांनो, करिअरचे 3-4-100% वाजणार आहेत. आता यामध्ये एक अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे आहे मित्रांनो टायपिंगचं सर्टिफिकेट. अतिशय महत्वाचं सर्टिफिकेट आहे. टायपिंगच्या सर्टिफिकेटचे क्रॉस चेकिंग 100% होऊ शकते, कारण सध्या जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त प्रमाणात बोगस डॉक्युमेंट्सच्या कॅटेगरीमध्ये जे काही महत्वाचं आहे टायपिंग, अशा प्रमाणपत्राची काढणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यांच्याकडे तर टायपिंगचं सर्टिफिकेट आहे, परंतु त्यांना टायपिंग अजिबात येत नाही. मग त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, हा टायपिंगचा सर्टिफिकेट आला कुठून आणि तयार केलं कसं? तर अशा पद्धतीनं टायपिंगचं सर्टिफिकेट देखील बनावट प्रकारचे असू शकतात. तर त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला जायचं नाही, त्यापासून सावध व्हायचं. ओरिजिनल सर्टिफिकेट काढून ठेवलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे, एक्झाम द्यायची आहे. मग अशा व्यक्ती जर सापडले त्या ठिकाणी तर त्यांचं करिअर देखील मित्रांनो बर्बाद होऊ शकते. आणि यामध्ये दुसरं महत्वाचं आहे की काही विद्यार्थी अनुभव सर्टिफिकेट आणत असतात आणि शॉर्टलिस्ट मध्ये नाव येण्यासाठी ते अनुभव सर्टिफिकेट जोडत असतात. अनुभव सर्टिफिकेट मध्ये देखील बऱ्याच प्रमाणामध्ये डुप्लिकेट अनुभव सर्टिफिकेट असू शकतात, परंतु कोर्ट भरतीमध्ये सुद्धा अनुभव सर्टिफिकेटची देखील क्रॉस चेकिंग केली जाऊ शकते. कारण एक्झाम्पल सांगतो, आता समजा लिपिक या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि आपल्याला असं वाटलं की जेवढे काही क्वालिफिकेशन जास्त टाकलं तर शॉर्टलिस्ट मध्ये नाव येते. मग काही विद्यार्थ्यांनी एक्झाम्पल साठी सांगतो की DO डाटा एंट्री ऑपरेटरचं समजा सर्टिफिकेट आणलंय, कोणता अनुभव 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी. मग अशा वेळेस त्याची जर क्रॉस चेकिंग होत असेल तर अशा वेळेस काय केले जाते की जॉईनिंग डेट, रिलीव्ह डेट आणि आवक जावक क्रमांक ह्या महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी चेक केले जातात. आणि ज्या ऑफिस मधून तुम्ही त्या ठिकाणी अनुभव सर्टिफिकेट काढलं त्या ठिकाणी छानबीन केली जाते. सर्व गोष्टी मस्तर वगैरे असतो, ह्या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं घोळ करायचं नाही. प्रॉम्प्टली सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवायचे आणि व्यवस्थित भरती द्यायचं. कारण आपण पाहतो कितीही शातीर जरी व्यक्ती असला तरी त्याची चूक सापडणार, एखाद्या एक क्षुल्लक कारणावरून तरी चूक सापडते. त्याच्यामुळे प्रॉम्प्ट सर्व डॉक्युमेंट्स आपले क्लिअर असले पाहिजे. अशा कोणत्याही भानगडीमध्ये किंवा कोणाच्या ऐकण्यावरून त्या गोष्टीकडे आपण जाता कामा नये. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आहे मार्क मेमो. आता तुम्ही म्हणताल मार्क मेमो कसे डुप्लिकेट असू शकतात. त्याच्यामुळे सुद्धा मार्क मेमो देखील तुमचे काय असले पाहिजे, ओरिजिनल मार्क मेमो असले पाहिजे. या सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आणि अशा गोष्टीमध्ये भानगडीमध्ये पडायचं नाही. कारण कालच आपण त्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली नोटीस पाहिलेली की त्यामध्ये काय झालेले, सर्व विद्यार्थ्यांना दीर्घ काळासाठी म्हणजे लाईफ टाइम काय केलेलं आहे, ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेलं आहे. इथून पुढे त्यांना आता कोणत्याही प्रकारची भरती देता येणार नाही, कोर्ट भरती. त्याच्यामुळं या सर्व गोष्टीपासून तुम्ही जेवढे लांब राहाल तेवढं फायद्यासाठी असणार आहे. तुम्हाला अजून जर काय प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जर माहिती महत्त्वाची वाटत असेल तर तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर कोर्ट भरतीची तयारी करत असाल तर त्या संदर्भामध्ये IMP असणारं अत्यंत महत्त्वाचं कंटेंट्स आपण तयार केलेले आहे. त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या ठिकाणी जाऊन लिपिक असो किंवा शिपाई असो किंवा टायपिंगचे पॅसेज असो, सर्व गोष्टी ऑथेंटिक तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळणार आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता.